नमस्कार. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये तुळस कुठे ठेवावी, तुळशीचे पूजन नित्यनेमाने कसे करावे आणि तुळशीचे पूजन केल्यानंतर त्याचे आपल्याला काय लाभ प्राप्त होणार आहेत. त्या देवीचे पूजन केल्यानंतर आपल्याला काय मिळते, जेणेकरून आपण तुळशीचे पूजन रोज नित्यनेमाने करू शकतो. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या आपल्या घरामध्ये जी तुळस असते त्या तुळशीला देवीचा दर्जा दिलेला आहे. तुळस ही विष्णुदेवाला अतिशय प्रिय आहे. म्हणून या तुळशीमध्ये किंवा या तुळशीच्या वनस्पतीमध्ये लक्ष्मी देवीचा सुद्धा वास अधिक असतो. म्हणून प्रत्येक स्त्रियांनी सकाळी रोज नित्यनियमाने तुळशीचे पूजन करावे. तुळशीला जल अर्पण करावे, हळदी कुंकू अक्षत फूल व्हावे, वस्त्र असेल वस्त्र व्हावी. त्यानंतर तुळशीजवळ रोज नित्यनियमाने तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा लावावा. असे केल्यास आपल्याला तुळशी मातेचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्याला अखंड सौभाग्य लाभते. हे झाल्यानंतर आता आपण पाहणार आहोत तुळस कोणत्या दिशेला असावी. तुळस आपल्या घरामध्ये अंगणामध्ये ईशान्य कोपऱ्याला ठेवली तरी चालणार आहे. तुळस ही उत्तर दिशेला लावल्यानंतर किंवा ठेवल्यानंतर सुद्धा घरामध्ये त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि रविवारी आणि एकादशीच्या या दिवशी तुळशीचे पत्रे, पाने, त्यानंतर त्याची जी मंजिरी असते हे आपण त्या दिवशी तोडू नये. असे केल्यास आपल्याला तुळशी देवीचा मातेचा आशीर्वाद प्राप्त होताना पाहायला मिळणार आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा. धन्यवाद.